हाय एव्हरीवन. आळूची वडी सगळ्यांचीच फेवरेट असते, माझी तर अत्यंत फेवरेट आहे. तर मी आज थोडीशी वेगळी बनवते. मी बारीक बारीक चिरले आळू वडीला, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा, लाल मसाला घातला आहे, नंतर हळद, आपला थोडा गरम मसाला, आलं लसणाची पेस्ट, हे सगळं घालायचं आणि हिंगही घालायचं त्याच्यामध्ये. आणि थोडंसं ना मी अजवाईन हे त्याला प्रेस करून घालते, म्हणजे त्याचा खूप सुंदर वास येतो. मग मीठ घातलं, त्याच्यानंतर गूळ थोडंसं पाण्यात भिजत टाकलेला होता, त्याचं पाणी घालते आहे मी. आणि चिंच आपण पाण्यात घातलं आहे, त्याचा गूळ घालते. आणि हे आता छान मस्तपैकी मिक्स करून घ्या. आणि नंतर हे आल्या लसणाचं पेस्ट घातली आहे मी. आणि त्याच्यानंतर तांदळाचं पीठ एक अर्धी वाटी आणि 1 वाटी आपलं चण्याचं पीठ हे घालून छान त्याला मिक्स करा. थोडंसं तेल घाला, एका ताटावर तेल घालून सगळ्या पूर्ण ताटाला लावून हे मिश्रण त्याच्यावर पसरवा छान. आणि एक त्याला वाफ द्या. मोठीशी कढई घ्या, ह्याच्यावर मी काळे तीळ, तुम्हाला पांढरे तीळ असतील तर पांढरे तीळ पण घालू शकता. मोठ्या कढईमध्ये थोडं पाणी घालून हे असं मी वाफायला ठेवलं आहे. वाफ छान झाली, 10-15 मिनटानंतर त्याला काढा. पॅन खाली ड्राय एकदम थंड होऊन द्या. थंड झाल्यानंतर त्याचे पीसेस कट करा, जसे मी दाखवते तसे पीसेस, किंवा तुम्हाला जसे आवडतात तसे. आणि मग ते छान तुम्ही हे असंही खाऊ शकता वाफलेले, खूप सुंदर लागतात. जे डाईट आहेत त्या लोकांना हे असे खा. आणि जर तुम्हाला असं कुरकुरीत पाहिजे असेल तर छान तेलामध्ये तळा, किंवा तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता. इट्स डिपेंड ऑन युअर चॉईस. तर अशी आपली मस्त कुरकुरीत आळूची वडी तयार झाली आहे. मस्त एन्जॉय करा आणि कमेंट करा. हां, प्लीज कमेंट तुम्ही करत नाही की कशी वाटली रेसिपी. ओके, थँक्यू एव्हरीवन.